हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. तर बघा, इकडे ठेवले मी दूध गरम करायला आणि आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर बघा, इकडे मी कुकरमध्ये डाळ काढून घेतली आहे आणि मला बनवायचं आहे डाळ वांग. तर चला, मी वांगे वगैरे कापून घेते आणि तुम्हाला लगेच भेटते. बघा फ्रेंड, माझे वांगे पण कापून झालेले आहे आणि वांगे आणि डाळ धुवून घेतलेले आहे. बघा, आता हे दोन्ही एकत्र मी कुकरला लावून घेणार आहे. 3 शिट्ट्या काढून घेणार आहे आणि आपलं दूध पण होत आलं आहे. चला, मी मोठा गॅस करून ते गरम करून घेते. काय आहे फ्रेंड, जर बारीक करून ठेवलं ना, मग नंतर जर शिट्ट्या झाल्या ना की ते शिट्टेचं ते पाणी असतं ना, ते वाफ त्यात गेली ना की दूध फाटायची भीती वाटते. त्याच्यामुळं मी गॅस मोठा करून दूध गरम करून घेते. होतच आलं आहे, थोडा टाईम लागेल. आणि आता करायचं आहे मस्तपैकी डाळ वांग आणि चपात्या. तर डाळ वांग लावून देते कुकरला, तोपर्यंत लसूण वगैरे सोलते आणि कणी वगैरे मळते. आणि कसं आहे फ्रेंड, आता काही जास्त भूक नाही आहे आम्हाला. मिस्टर माझे कामावरून आल्यावर मस्तपैकी भेळ बनवली होती, भेळ खाल्ली आणि आता थोड्याच चपात्या कर बोलले आणि डाळ वांगा कर. म्हटलं ठीक आहे. मी तांदळाची भाजी बनवणार होती, पण नळाचं पाणी गेलं. त्याला धुवायला पण भरपूर पाणी पाहिजे, त्याच्यामुळं म्हटलं उद्या करूया. तर आता डाळ वांगण चपात्या बनवते मस्तपैकी. त्याला होत आलं आहे आपलं दूध. आम्ही गोकुळचं दूध वापरतोय. तुम्ही कोणतं दूध वापरताय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गोकुळचं दूध खूप असं घट्ट असतं फ्रेंड, म्हणून मी नॉर्मल त्यात थोडं पाणी टाकते. कारण कसं आहे फ्रेंड, अगदी घट्ट पण दूध शरीराला चांगलं नसतं, त्यानं पण आपली चरबी वाढते. तर चला, मी कुकर लावून घेते. तर बघा, मी घेतलं आहे कुकर लावून आणि बाहेर खूप मस्त गारगार हवा आहे फ्रेंड. मी खिडकी बंद करून दिलेली आहे. मला मी ओपन करते थोडी. तर बघा, खिडकी ओपन केली आहे मी, पण बाहेरला काही दिसत नाही आहे. कारण फ्रेंड, आमच्या इथे काही बाहेर एवढे लाईट वगैरे नाही आहे. म्हणजे हा जंगलचा एरिया आहे. इथे नवीन घरं झालेले आहे सगळे. इथे काही पहिले घरं वगैरे काही नव्हतं. जेव्हा आम्ही राहायला आलो आमच्या सोसायटीमध्ये, तेव्हा तर पूर्ण जंगलच होता. आसपास घरंसुद्धा नव्हते, 2-3च घरं होते. आणि आम्ही ह्या सोसायटीमध्ये तर सगळ्यात पहिले राहायला आलो होतो. आम्ही बुकिंग पण आमचं सगळ्यात पहिलेच होतं आणि राहायला पण आम्ही सगळ्यात पहिलेच आलो. त्याच्यामुळं खूप भीती वाटत होती. आम्ही एकट्या फॅमिलींनी ह्या सोसायटीमध्ये दिवाळी साजरी केली आणि एक ते वॉचमन काका होते. आम्ही 2 घरांनीच दिवाळी साजरी केली होती इथे. आणि अजिबात बाहेर पडायचं नाही. एक दिवसभर कामगार लोक राहायचे, तेव्हा आम्ही ठेवायचा दरवाजा उघडा. आणि रात्र झाली ना फ्रेंड की आम्ही दरवाजा बंद करून द्यायचो. खूप भीती वाटायची. आणि कसं आहे, कोण नसलं की भीती वाटते. आणि आम्ही आलो होतो दसऱ्याला, गृहप्रवेश केला होता आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही राहायला आलो. तर आमची पहिली दिवाळी इथेच झाली. खूप भारी वाटत होतं. आपल्या स्वतःच्या घरात पहिली दिवाळी झाली म्हणजे मस्त वाटतंय. आणि आपलं पहिलं घर घेणं म्हणजे हे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. मग नंतर कोणी जर दुसऱ्यांदा घर घेतलं तेव्हा तरी एवढा इंटरेस्ट नाही राहणार, पण पहिल्यांदा घर घेतल्यावर वेगळीच मजा असते फ्रेंड. तर आम्हाला कसं वाटत होतं, छोटं का होईना पण आपलं स्वतःचं व्हावं. तर आमच्या स्वामींनी आमचा 1 RK झाला, पण आम्हाला स्वतःचं घर दिलं. खूप छान वाटतंय. आणि मी स्वामींना, गुरुगजानन माऊलींना आणि अनुभव माऊलींना धन्यवाद म्हणेल, कारण त्यांच्यामुळे आज आमचं घर झालं आहे. स्वतःच्या घरात राहतो आहे आम्ही. आणि कसं आहे फ्रेंड, आणि आम्ही आळंदीत, ज्ञानोबा माऊलींचं का नाव घेते मी, तर कारण मी आळंदीमध्ये राहते. त्यांनीच मला आळंदीत आणलं असं समजते मी. कारण पहिले मी एका खेडेगावात राहत होती आणि आता आम्ही आळंदीमध्ये आलो. खूप छान वाटतं आहे आम्हाला आळंदीत राहून, मस्त वाटतं आहे. पहिले आम्ही 10 वर्ष भाड्याने काढलेत आणि नंतर आपलं स्वतःचं घर झालं म्हणल्यावर, आणि ते पण खूप कठीण परिस्थितीत झालं फ्रेंड. तर चला, कुकर लावून झालं आहे आपला. भेटते तुम्हाला थोड्या वेळेत. थोडं कांदा वगैरे, लसूण वगैरे सोलते.
नंतर भेटते. बघा डाळ वांग कसं शिजलेलं आहे. इकडे पण मी काय तयारी करून ठेवली, कांदा, कोथिंबीर, लसूण. तर चला आता मी डाळ वांग फोडणी देते. तर बघा फ्रेंड, मी गॅस पेटवून घेतला आणि तेल टाकून घेतले. आता मस्तपैकी जिरं टाकून घेते. आणि आमच्या सोसायटीत झालं आहे पाण्याचा प्रॉब्लेम. पाणी विहिरीचं घेत होते आमच्या सोसायटीमध्ये, तर आता ते पाणी पण आम्हाला भेटणार नाही आहे. त्याच्यामुळं आणलं आहे टँकर. तर आता आम्हाला एकदम रोज टँकरचं पाणी, रोज सकाळी 8 ते 9 1 तास है ना. हां 8 वाजता 8 ते 9 ना. 8 वाजता आल्यावर काय 8 वाजता जाणार का पाणी? हो हो. तर आता मी मस्त जिरं मोहरी तडतडू देणार आणि मग घालणार आहे मी याच्यात कांदा लसूण दोन्ही एकत्रच. कशामुळे होतात हे दर उन्हाळ्यात असं वैतागाला? पाण्याची पातळी खाली गेल्यावर अशी कशी पाण्याची पातळी खाली जाते काय माहिती बाबा. हो जांभळे देतात देतात. आमचा व्हिडिओ बघा कुठे आला. उन्हाळ्यात असतंच पातळी खाली गेल्यावर काय करायचं. पहिले नव्हतं ना असं, आता जास्तच झालंय. पहिले आता पावसाळ्यात होत नाही दिवसांनी. हां त्याच्यामुळं असं पावसामुळंच, पाऊस होत नाही त्याच्यामुळे. आणि बोर पण वाढत आहे. हा ना. तर बघा फ्रेंड, कांदा आणि लसूण आपला शिजलेला आहे. आता मी टाकून घेणार लाल तिखट, मीठ आणि हळद. आम्हाला खूप आवडतं फ्रेंड डाळ वांग. खूप दिवसाचं चाललं होतं डाळ वांग बनवायचं, डाळ वांग बनवायचं. तर चला मी आता टाकून घेते. बापरे, अंगावर उडायची भीती, हातावर उडलं माझ्या. पाणी टाकते. अवघड आहे फ्रेंड, हातावर उडालं. हे पाणी टाकणार चुना वगैरे नको आहे मला. नो ते मोबाईल वाकडा चालला. झालं वाटतं पाणी भरून आहे ना. चाललंय ना टँकर. वैताग आहे बाबा ह्या पाण्याचं. परत असले बांधकाम चालू आहे फ्रेंड आमच्या शेजारी, काय सांगू तुम्हाला. बापरे, जो तो बोरच करतो. कसं होईल काय माहिती, पाण्याचं अवघड आहे. एवढा पाऊस होते हो, पूर येते, सगळं होते, मग काय होते पाणी पुरायला. बघा आता पाणी टाकून घेते मी. कुकर पण थोडा विसळून घेते. तुम्हाला काय वाटतंय? नाही राहत. तर बघा बस फिरवू देऊ एवढंच. जास्त पातळ नाही चांगलं वाटत. नाही, आम्हाला नाही आवडत फ्रेंड जास्त पातळ. वाव. तर आता मी घेते कणिक भिजवून आणि मग चपात्या वगैरे करते. चला तुम्हाला थोड्याच वेळात भेटते मी. तर बघा फ्रेंड, मी लावलं आहे हे इकडे भात. कारण माझे मिस्टर बोलले मगांच्या 5 चपात्या आहे, तू आता चपात्या करू नको, तू आता भात बनव. म्हणून मी म्हटलं ठीक आहे. म्हणून मी आता मस्तपैकी भात बनवणार आहे. आणि डाळ वांग किती छान ना, खूप भारी. मला तर खूप आवडतं असं खायला आणि माझी मुलगी पण खूप खुश आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन क्लिक करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय आणि तुम्हाला गुड नाईट.